आजचा रविवारचा दिवस आहे, सुटीचा दिवस आहे तसं बघायला गेलं तर, पण तरी देखील राजकीय घडामोडींना वेग येऊ शकतो. कारण काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या 2 दिवस दरेगावी होते, विश्रांती घेत होते. त्यांची तब्येत बरी नव्हती असं कळत होतं. आता ते पुढच्या काही वेळामध्ये म्हणजे एक 2 तासामध्ये कदाचित ठाण्यामध्ये पोहोचतील, मुंबईमध्ये पोहोचतील आणि मग भेटीगाठींचं सत्र सुरू होऊ शकतं. या पार्श्वभूमीवर आजची संध्याकाळ महत्त्वाची आहे. आपण अजून काही बातम्या बघणार आहोत, पण सुरुवात हेडलाईन्सने करूयात. हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. आमच्या मनामध्ये काही किंतु परंतु नाही. मुख्यमंत्री पदाचा मोदी आणि शहा निर्णय घेतील. एकनाथ शिंदेंची माहिती. तर चांगलं सरकार स्थापन व्हावं ही जनतेची इच्छा असल्याचा दावा. जिंकल्यावर ईव्हीएम चांगलं, मग हरल्यावर टीका का? विरोधकांच्या ईव्हीएमवरच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर. एकनाथ शिंदे नाराज नाहीत, त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावं आणि सत्तेत राहावं हा आमचा आग्रह. गुलाबराव पाटलांचं मोठं विधान. मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करण्यास उशीर होत असल्यानं आरएसएस नाराज. बहुमत असतानाही फडणवीसांच्या नावाची घोषणा होत नसल्यानं नाराजीची चर्चा, सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाणांकडून मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना पूर्णविराम. गेल्या 2-3 दिवसांपासून मतदारसंघात असून कोणत्याही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली नसल्याचं केलं स्पष्ट. नवरदेव आणि नवरी ठरले. लग्नाच्या दिवशी नवरदेव म्हणतो हुंडा पाहिजे. महायुतीत मुख्यमंत्री पदावरून वाद असल्याचं म्हणत रोहित पवारांचा टोला. मनसेच्या अविनाश जाधव यांचा ठाणे पालघरच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा. विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी घेत दिला राजीनामा. माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात काँग्रेस. मी पटोलेंचा नाही तर राहुल गांधींचा शिपाई. बंटी शेळकेंचा पुन्हा नाना पटोलेंवर निशाणा. प्रत्येक जोडप्याला किमान 3 मुलं हवीत. लोकसंख्या वाढीचा दर 2.1% खाली जाणारा समाज नष्ट होतो. सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता. कार्तिक अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर खंडोबाची विशेष पूजा. अमावस्या आणि वीकेंडमुळे दर्शनाकरता भाविकांची गर्दी.